Hello students, today we will starting with a next lecture of measurement. This is a lecture number 4. Okay, in last lecture we had been discussed about some dimensional formulae of quantities and first application of dimensional analysis. I like to quick revise last lecture. See guys, in last lecture application number first is nothing but to check the correctness of physical equation, right? त्या पर्टिक्युलर ॲप्लिकेशन मध्ये ॲप्लिकेशन नंबर फर्स्ट आपण जे पाहिलं होतं टू चेक करेक्टनेस ऑफ एनी इक्वेशन और एनी फिजिकल इक्वेशन यू कॅन डायरेक्टली सी. ओके, त्यामध्ये आपण एक इक्वेशन पाहिलं v इज इक्वल टू u प्लस एटी, एम आय राईट? आणि विथ द हेल्प ऑफ डायमेन्शन्स आपण त्याला प्रूव्ह केलं होतं. ओके, तर यामध्ये अजून एक एक्झाम्पल मी तुम्हाला देणार आहे. हे एक्झाम्पल नंबर फर्स्ट मी तुम्हाला दिलं होतं v इज इक्वल टू u प्लस एटी. ओके, अँड यामध्ये अजून एक एक्झाम्पल आज आपण पाहूयात ॲप्लिकेशन नंबर फर्स्ट मध्ये एक्झाम्पल नंबर 2. ओके, एक्झाम्पल नंबर 2. एक्झाम्पल नंबर 1 v इज इक्वल टू u प्लस एटी. विथ द हेल्प ऑफ डायमेन्शन्स आपण ते प्रॉपरली चेक केलेलं आहे. होप्सो तो पॉईंट तुम्हाला एकदम क्लिअर असेल. ओके, एक्झाम्पल नंबर 2 सुद्धा मी तुम्हाला देतोय. दिस एक्झाम्पल नंबर 2 इज नॉट प्रेझेंट इन युअर टेक्स्टबुक बट फॉर युअर एक्स्ट्रा नॉलेज पर्पज और प्रॅक्टिस सेशन मी तुम्हाला एक्झाम्पल नंबर 2 सुद्धा देणार आहे. ओके, पाहूयात आपण एक्झाम्पल काय. एक्झाम्पल आहे s इज इक्वल टू ut प्लस हाफ एटी स्क्वेअर. Are you reading my point? S is equal to ut plus half 80 square. आता with the help of dimensions आपण याला प्रूव्ह करूयात की हे इक्वेशन करेक्ट आहे की नाही आहे. ओके, जस्ट पे अटेन्शन ऑन द बोर्ड व्हेरी केअरफुली. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट. खूप वेळा एक्झाममध्ये विचारला गेलेला आहे, इवन विचारला जाऊ शकतो. ओके, सी गाईज, आता एस म्हणजे काय, तर एस इज नथिंग बट डिस्प्लेसमेंट. राइट, तुम्हाला माहिती आहे डिस्प्लेसमेंट इज नथिंग बट वन काइंड ऑफ डिस्टन्स. दॅट्स वाय द डायमेन्शन्स ऑफ डिस्प्लेसमेंट इज नथिंग बट L1 ओनली. राईट ना, डिस्प्लेसमेंट म्हणजे फक्त काय रे, एक पद्धतीचं डिस्टन्स आहे ना. एखादी गोष्ट इकडनं तिकडे डिस्प्लेस केली, दॅट्स इट. ओके, तर त्याचे डायमेन्शन्स L1 असले पाहिजेत. राईट, कसे येतात हे सगळं आपलं झालंय. परत आता मी ते रिवाइज करत नाहीये. त्यानंतर आपण जाऊयात पुढे यू कडे. यू म्हणजे काय रे, लास्ट लेक्चरमध्ये आपण ऑलरेडी पाहिलं एक्झाम्पल नंबर फर्स्ट मध्ये. यू इज नथिंग बट इनिशियल वेलॉसिटी. इट्स अ इनिशियल वेलॉसिटी. ओके, सो इनिशियल वेलॉसिटी असेल तर युनिट काय असलं पाहिजे, मीटर पर सेकंड असणार. आणि ऑफकोर्स त्याचे डायमेन्शन्स L1 t रेज टू -1 असणार. आर यू गेटिंग माय पॉइंट? बिकॉज का, तर याचे जे युनिट आहे ते मीटर पर सेकंड आहे. मीटर जर असेल तर L1 येणार, सेकंड डिनॉमिनेटरला आहे त्यामुळे t रेज टू -1 येणार. राईट, हे सगळं झालेलं आहे. मी त्याला परत आता रिवाइज अजिबातही करत नाहीये. ओके, हां, थोडं पुढे जाऊयात. आता यू झालं, त्यानंतर पुढे आहे टी. राईट, टी इज नथिंग बट युअर टाइम. ओके, द डायमेन्शन्स फॉर टाइम इज नथिंग बट t रेज टू 1 ओनली. आर यू गेटिंग? देन नेक्स्ट इज हाफ. हाफ इज युअर कॉन्स्टंट अँड कॉन्स्टंटला कोणतं युनिट नाही म्हणजे डायमेन्शन्स नाही. राईट, सो दिस हाफ डझंट हॅव एनी काइंड ऑफ डायमेन्शन्स. राईट, बिकॉज इट इज अ कॉन्स्टंट. त्यानंतर पुढे येतो ए. ए इज नथिंग बट युअर ॲस्कलरेशन. ओके, आता ॲस्कलरेशनचे डायमेन्शन्स काय असले पाहिजेत. ॲस्कलरेशनचं युनिट येतं मीटर पर सेकंड स्क्वेअर. दॅट्स वाय L1 t रेज टू -2. दिस इज द डायमेन्शन ऑफ ॲस्कलरेशन. कसे येतात हे सगळं आपलं झालंय. ॲस्कलरेशनचे डायमेन्शन्स ऑलरेडी आपण चेक केलेले आहेत. आर यू गेटिंग माय पॉईंट? हां, बिकॉज मीटर पर सेकंड स्क्वेअर, मीटर म्हणजे L1, सेकंड स्क्वेअर डिनॉमिनेटरला आहे त्यामुळे इथे t रेज टू -2 यायलाच पाहिजे. राईट, त्यानंतर पुढे काय येतं रे, टीचा स्क्वेअर येतो. सो t स्क्वेअर इज ऑल्सो अ टाइम and dimension is nothing but t raised to 2. तुम्हाला सर t raised to 2 कसं आलं, तर बिकॉज इथे स्क्वेअर आलाय ना बाळांनो.
टी असतं तर टी रेस टू 1 लिहिलं असतं, बट त्याचा स्क्वेअर म्हणजे टी रेस टू 1चा स्क्वेअर इज नथिंग बट टी रेस टू 2. दॅट्स इट. ओके, हे सगळे सिम्बॉलिकली आपण लिहिलं, त्याला काय म्हणतात ते लिहिलं, त्याचे डायमेन्शन सुद्धा आपण लिहिले. राईट. आता आपल्या इक्वेशनकडे जाऊयात. पहा इक्वेशन एस साठी डायमेन्शन्स किती आहे? एल रेस टू 1 आहे. आता इथे पहा यू इंटू टी आहे. मग आता यूटीचे कंबाईन डायमेन्शन्स आपण घेऊयात. कंबाईन इन द सेन्स यू मल्टिप्लाय बाय टी करून पाहूयात. पहा काय बनेल, यू इंटू टी. राईट. मग यूचे डायमेन्शन्स काय आहेत? तर यूचे डायमेन्शन्स आहेत L1 टी रेस टू -1. आर वी गेटिंग माय पॉइंट? आता टीचे डायमेन्शन्स कुठे आहेत? टीचे डायमेन्शन्स आहेत टी रेस टू 1. राईट. मग तुम्ही मला सांगा, याला जर कंबाईन केलं आपण तर एल रेस टू 1 ॲज इट इज टी रेस टू -1 टी रेस टू 1 विल गेट टी रेस टू 0. आर येस और नो? बिकॉज वाय? टी रेस टू -1 टी रेस टू 1 -1 plus 1 -1 plus 1. Pay attention on the board. -1 plus 1 is equal to 0. That's why टी रेस टू 0 नाही लिहिलं तरी चालेल, बिकॉज ती 0 व्हॅल्यू आहे. सो फक्त राहील एल रेस टू 1. आर यू गेटिंग माय पॉइंट? सो यू टी इज इक्वल टू एल रेस टू 1. दॅट्स इट. ओके. आता हाफला तर काहीच डायमेन्शन्स नाही आहेत. आता लिहायचे ए टी स्क्वेअरचे डायमेन्शन्स, ए इंटू टी स्क्वेअर. ओके, इथे लिहितो मी ए इंटू टी स्क्वेअर. सो A is your acceleration. The dimension for acceleration is nothing but L raised to 1 T raised to -2. त्यानंतर काय येतोय? टी स्क्वेअर आलाय. मग टी स्क्वेअरचे डायमेन्शन्स टी रेस टू काय आहे? 2 आहेत. मग काय झालं पाहिजे इथे डायमेन्शन्स प्रॉपरली? एल रेस टू 1 ॲज इट इज लिहिला, टी रेस टू -2 टी रेस टू +2. राईट. टी बेस कॉमन आहे, तो जर कॉमन लिहिला तर जी पॉवर आहे इकडे -2 इकडे +2, -2 + 2 विल बिकम 0. सो टी रेस टू 0. टी रेस टू 0 नाही लिहिलं तरी चालेल, बिकॉज इट्स अ 0. सो डायमेन्शन्स ऑफ ए टी स्क्वेअर इज नथिंग बट एल रेस टू 1. ते पण मी इथे लिहिलंय. इफ यू चेक दिस डायमेन्शन्स यू कॅन इझिली से दिस इक्वेशन इज डायमेन्शनली करेक्ट, बिकॉज एल रेस टू 1 एल रेस टू 1 एल रेस टू n. दॅट्स इट. ओके, क्लिअर आहे तुम्हाला हा पॉईंट? होप सो. हा पॉईंट तुम्हाला एकदम क्लिअर असेल. खूप चांगल्या पद्धतीने मी हे तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे. ओके, आपण 2 एक्झाम्पल पाहिले. ॲप्लिकेशन नंबर फर्स्टमध्ये टू चेक द करेक्टनेस ऑफ एनी फिजिकल इक्वेशन, त्यामध्ये 2 एक्झाम्पल्स पाहिले. एक्झाम्पल नंबर फर्स्ट लास्ट लेक्चरमध्ये v इज इक्वल टू यू प्लस ए टी, आणि टुडेज लेक्चरमध्ये सेकंड एक्झाम्पल पाहिलं एस इज इक्वल टू यू टी प्लस हाफ ए टी स्क्वेअर. हे तुमच्या एक्स्ट्रा नॉलेजसाठी दिले, तुमच्या टेक्स्टबुकमध्ये प्रेझेंट नाही आहे. क्लिअर असेल? मी याला रफ करतो, थोडं आपण पुढे जाऊयात. ओके, आपण पाहणार आहे ॲप्लिकेशन नंबर सेकंड ऑफ डायमेन्शनल अनालिसिस. लास्ट लेक्चरमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे की देर आर 3 ॲप्लिकेशन्स फॉर डायमेन्शनल अनालिसिस. वी ऑलरेडी सी फर्स्ट ॲप्लिकेशन अँड वी आर मूव्हिंग फॉर द ॲप्लिकेशन नंबर सेकंड फॉर दिस डायमेन्शनल अनालिसिस. ओके, ॲप्लिकेशन नंबर 2. To derive relation between physical quantities. Okay, application number 2 मी बोर्डवर लिहिलंय टू डिराईव्ह द रिलेशन बिटवीन फिजिकल क्वांटिटीज. तुम्हाला सर म्हणजे काय एक्झॅक्टली? रिलेशन तर डिराईव्ह करायचं आहे, रिलेशन डिराईव्ह करायचं आहे फिजिकल क्वांटिटीजमध्ये, बट विथ द हेल्प ऑफ एक्झाम्पल तुम्ही जर एक्सप्लेन केलं तर आम्हाला पटकन समजेल. राईट. तर मी याचं एक एक्झाम्पल तुम्हाला देतो सो दॅट यू कॅन इझिली अंडरस्टँड दिस पॉईंट व्हेरी क्लिअरली. ओके, आपल्याला काय करायचं आहे तर रिलेशन डिराईव्ह करायचं आहे काही फिजिकल क्वांटिटीजमध्ये. दॅट्स वाय मी पाहिलं, पहा मी टी कन्सिडर केलं. टी. ओके, तुम्ही म्हणा सर टी म्हणजे काय? तर टी म्हणजे टाइम पिरियड ऑफ पेंडुलम. टी काय रे बाळांनो? तर टी
हा पेंडुलमचा टाइम पिरियड म्हणून आपण कन्सिडर केला. आता पेंडुलम वगैरे सगळं आपलं 10th पर्यंत झालेलं आहे. आपल्याला फक्त रिलेशन डिराईव्ह करायचं आहे. हा पेंडुलमचा टी कुठनं आला काय हा आपल्याला नेक्स्ट चॅप्टरमध्ये किंवा 12th मध्ये नक्कीच येणार आहे. ओके, सो टी इज नथिंग बट टाइम पिरियड ऑफ पेंडुलम. तर एखाद्या पेंडुलमचा, पेंडुलम तुम्हाला माहिती आहे आपण वॉचमध्ये आपलं जे वॉच असतं त्या वॉचमध्ये पेंडुलम पाहिला ना, या पद्धतीने फिरत असतो. राईट ना, हा पेंडुलम. मग हा जो पेंडुलम फिरत असतो आपल्या भिंतीवर जे मोस्टली आपण वॉच लावतो त्यामध्ये बऱ्याचशा वॉचमध्ये पेंडुलम असतं. ओके, तर हा जो पेंडुलम आहे त्या पेंडुलमचा जो टाइम पिरियड आहे त्याला टी कन्सिडर केलं. तर तो जो टाइम पिरियड आहे बाळांनो, तो टाइम पिरियड दोन गोष्टींवर डिपेंड असतो. एक तर आहे एल वर, एल म्हणजे लेंथ, आणि दुसरा जी वर, जी म्हणजे ग्रॅव्हिटेशनल ॲस्कलरेशन. ओके, मी शॉर्टकट लिहिले ॲस्कलरेशन समजून घ्या. ACC रेस टू एन म्हणजे ॲस्कलरेशन. तुम्ही व्यवस्थित प्रॉपरली हे ॲस्कलरेशन. ओके, तुम्हाला सर हे काय लिहिलं एक्झॅक्टली? आपल्याला काय करायचं आहे? रिलेशन डिराईव्ह करायचं फिजिकल क्वांटिटीजमध्ये. तर ह्या आम्ही 3 फिजिकल क्वांटिटीज कन्सिडर केल्यात आणि त्यामध्ये रिलेशन काय आहे वी हॅव टू फाइंड दॅट. राईट, त्या क्वांटिटीज कोणत्या आहेत त्या मी बोर्डवर लिहिलंय. टी इज नथिंग बट टाइम पिरियड ऑफ पेंडुलम, एल इज नथिंग बट लेंथ, जी इज इक्वल ग्रॅव्हिटेशनल ॲस्कलरेशन. आता तुम्हाला सर मग पुढे काय करायचं? तर आपल्याला या 3 क्वांटिटीजमध्ये काय रिलेशन आहे ते डिराईव्ह करायचं आहे विथ द हेल्प ऑफ डायमेन्शनल अनालिसिस. तुम्हाला सर म्हणजे काय? म्हणजे असं की हा जो टी आहे हा टी डायरेक्टली प्रपोर्शनल टू एल इंटू जी आहे, हा टी डायरेक्टली प्रपोर्शनल टू एल बाय जी आहे, हा टी डायरेक्टली प्रपोर्शनल आहे एल प्लस जी, हा टी डायरेक्टली प्रपोर्शनल आहे एल रेस टू जी. हे आपल्याला काहीच माहिती नाही आहे. हे पॉसिबिलिटीज मी तुम्हाला सांगतोय. दॅट्स इट. ओके, म्हणजे हे रिलेशन आपल्याला डिराईव्ह करायचं आहे. एल डायरेक्टली टी इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू एल इंटू जी आहे, डायरेक्टली प्रपोर्शनल टू एल बाय जी आहे, टी इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू एल प्लस जी आहे. आपल्याला काहीच माहिती नाही त्या या 3 क्वांटिटीजमध्ये रिलेशन काय आहे. वी डोंट नो. वी हॅव टू फाइंड द रिलेशन बिटवीन दीज 3 क्वांटिटीज विथ द हेल्प ऑफ डायमेन्शनल अनालिसिस. त्यासाठी आपण 3 क्वांटिटीज कन्सिडर केलेल्या आहेत. राईट, कोणत्या क्वांटिटीज आहेत मी त्या बोर्डवर प्रॉपरली लिहिलेल्या आहेत. ओके, तर आपल्याला माहिती नाही आहे म्हणून सॅम्पलमध्ये आपण काय केलं, दिस टी इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू एल रेस टू ए इंटू जी रेस टू बी कन्सिडर केलं. कन्सिडर करतोय, हे कन्फर्म नाहीये. ओके, कन्फर्म आपण डिराईव्ह करणार आहे आता पुढे. ओके, तुम्हाला सर मग हे एल रेस टू एन जी रेस टू बी काय लिहिलंय? तर याचा अर्थ असा की ही जी क्वांटिटी आहे टी ही डायरेक्टली प्रपोर्शनल आहे एल रेस टू 1 बरोबर आहे, एल रेस टू 2 बरोबर आहे, एल रेस टू 1/2 बरोबर आहे, एल रेस टू 4 बरोबर आहे. आपल्याला काहीच माहिती नाही आहे त्या एलची पॉवर किती आहे. वी डोंट नो. आपल्याला ती फाइंड आउट करायची आहे विथ द हेल्प ऑफ दिस ॲप्लिकेशन. राईट, म्हणजे एल रेस टू ए का घेतलाय तर ए असा कॉन्स्टंट आपण घेतलाय. विथ द हेल्प ऑफ दॅट कॉन्स्टंट आपण ही व्हॅल्यू फाइंड आउट करूयात. कोणती व्हॅल्यू? तर एल रेस टू 1 आहे, एल रेस टू 2 आहे, एल रेस टू हाफ आहे, एल रेस टू 4 आहे की एल रेस टू 100 आहे आपल्याला नाही माहिती. मग एल रेस टू किती ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. त्यासाठी ए हा कॉन्स्टंट मी कन्सिडर केला. राईट, तसं सेम आपण जीचं जी पॉवर आहे ती बी या कॉन्स्टंटच्या हेल्पनी फाइंड आउट करणार आहे. होप सो तुम्हाला क्लिअर असेल. मी खूप सिंपल लँग्वेजमध्ये एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करतोय. हे जे 2 कॉन्स्टंट घेतलेत एल रेस टू आणि जी रेस टू बी का घेतलाय तर एलची पॉवर किती आहे 1 2 3 4 5 आपल्याला नाही माहिती. आपण ती कॅल्क्युलेट करणार आहोत. त्यासाठी कॉन्स्टंट घेतलाय ए. मग एची व्हॅल्यू आपण फाइंड आउट करूयात. ती एच्या जागेवर नंतर पुटअप करूयात जसं मॅथमॅटिक्समध्ये करतो तसंच. राईट, हां पुढे जाऊयात थोडं. चला आता पुढे जाणार आहे. तुम्हाला सर्वांना माहिती आहे कोणताही लॉ जर आपण शिकत असू त्यावेळेस प्रपोर्शनॅलिटी साईन काढल्यानंतर तिथे एक कॉन्स्टंट आणि इक्वॅलिटी साईन येतं. बरोबर, तुम्ही जरा थोडं 10th पर्यंत रिवाईज केलं तर तुमच्या लक्षात येईल. मग या साईनला आपण प्रपोर्शनॅलिटी साईन म्हणतो. मग ते साईन जर मी काढलं तर टी ॲज इट इज हे साईन काढल्यानंतर एक येईल इक्वल टू, त्याच्याबरोबर येतो एक कॉन्स्टंट. बरोबर ना, कोणताही लॉमध्ये प्रपोर्शनॅलिटी साईन आहे ते साईन काढल्यानंतर इक्वल टू आणि कॉन्स्टंट आपल्याला घ्यावंच लागतं. फॉर एक्झाम्पल तुम्हाला एक देतो. तुमच्या 10वीचा जो ग्रॅव्हिटेशनल चॅप्टर होता त्या ग्रॅव्हिटेशनल चॅप्टरमध्ये न्यूटनचा युनिव्हर्सल लॉ होता. तो लॉ का होता? एफ इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू m1 m2 बाय d स्क्वेअर.
हे तुमच्या बुकमध्ये आहे. काही बुकमध्ये इथे आर स्क्वेअर पण असतं. डझंट मॅटर, दॅट इज द डिस्टन्स. तुम्ही त्याला आर कन्सिडर करा किंवा डी कन्सिडर करा. हा लॉ दिलता, राईट. मग हे जे प्रपोर्शनॅलिटी साईन आहे बाळांनो, हे प्रपोर्शनॅलिटी साईन आपण रिमूव्ह केल्यानंतर एक इक्वल आणि कॉन्स्टंट येतो, ज्याला आपण इक्वॅलिटी आणि कॉन्स्टंट म्हणतो. काय होता तो होता एफ इज इक्वल टू कॅपिटल जी m1 m2 बाय डी स्क्वेअर. आय एम राईट. म्हणजे या प्रपोर्शनॅलिटी साईनला आपण या इक्वल टू मध्ये आणि जी मध्ये स्प्लिटअप केलं, म्हणजेच प्रपोर्शनॅलिटी साईन गेल्यानंतर एक इक्वॅलिटी येतं, एक कॉन्स्टंट येतो. हा एक कॉन्स्टंट आला, युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट कॉल्ड आहे जी, राईट. तसंच हा जो प्रपोर्शनॅलिटी आहे हा गेल्यानंतर एक इक्वलचं साईन आलं, एक कॉन्स्टंट आला, ज्याला आपण के म्हटलं, राईट. पुढे एल रेस टू ए ॲज इट इज, जी रेस टू बी ॲज इट इज. आर यू गेटिंग माय पॉईंट? आता आपण याचे काय लिहिणार आहे, डायमेन्शन्स लिहिणार आहे. ओके, मी हे रफ करतो जरा, याची आपल्याला आता गरज नाही. ओके, आता पुढे आपण जाऊन डायमेन्शन्स लिहूया. टी काय रे? टी टाइम आहे. मी ऑलरेडी सांगितलं टाइम पिरियड म्हणजे टाइम. तर या टीचे जे डायमेन्शन्स आहेत त्या टीचे डायमेन्शन्स काय बनणार? ऑफकोर्स टी रेस टू 1 बनणार, कारण टी म्हणजे टाइम, टाइमचं युनिट सेकंड, सेकंड म्हणजे टी रेस टू 1 आलं पाहिजे, राईट. इज इक्वल टू के कॉन्स्टंट आहे, तो ॲज इट इज लिहिणार, ॲज इट इज लिहिणार. कॉन्स्टंट आहे, त्याचं युनिट आपल्याला माहिती नाही. आर यू गेटिंग माय पॉईंट? त्यानंतर पुढे एल, एल म्हणजे काय रे बाळांनो? तर लेंथ आहे, त्यामुळे त्याचे डायमेन्शन्स काय येणार? लेंथचे डायमेन्शन येणार एल रेस टू 1, बरोबर. पण त्या एलची पॉवर ए आहे, म्हणजे एल रेस टू 1 रेस टू ए लिहिलं पाहिजे. कळते सगळ्यांना? एलचे डायमेन्शन्स काय येतात? एल रेस टू 1 येतात, ते लिहिले. बट हा रेस टू ए आहे ना, तो परत इथे रेस टू ए येणार ॲज इट इज, बरोबर. पुढे जाऊयात. पुढे काय येणार आहे? जी आहे. जी म्हणजे काय रे? जी म्हणजे ग्रॅव्हिटेशनल ॲस्कलरेशन आहे, म्हणजे दिस इज द वन टाईप ऑफ ॲस्कलरेशन. आणि ॲस्कलरेशनचे डायमेन्शन्स तुम्हाला माहिती आहेत. आत्ताच आपण पाहिले लास्ट पॉईंटमध्ये, जो आपण एक्झाम्पल पाहत होतो त्यामध्ये आपण पाहिलं एल रेस टू 1 इंटू टी रेस टू -2. दीज आर द डायमेन्शन्स फॉर ॲस्कलरेशन. ते ॲस्कलरेशनचे डायमेन्शन्स आपण लिहिले. त्याला रेस टू किती आहे रे? बी आहे, तो ॲज इट इज लिहिला, रेस टू बी. क्लिअर आहे सगळ्यांना? म्हणजे काय लिहिले आपण? म्हणजे लिहिले ए रेस टू पॉवर एम रेस टू एन. हा लॉगचा रूल तुम्ही 10वी पर्यंत शिकले असाल, राईट ना. एल रेस टू पॉवर 1 रेस टू ए म्हणजेच काय? ए रेस टू एम रेस टू एन. त्यालाच काय तुम्ही करता? ए रेस टू एम एन करता. अरे येस और नो? दिस इज द रूल ऑफ लॉगॅरिथम. ए रेस टू एम रेस टू एन इज इक्वल टू ए रेस टू एम एन. हा लॉगचा रूल यूज करूयात, बघूयात काय होईल. जरा इकडे लिहितो आता. ओके, होप सो इथे तुम्हाला क्लिअर असेल कॅमेरामध्ये. ओके, सी गाईज, हा जो टी रेस टू 1 आहे, हा टी रेस टू 1 ॲज इट इज लिहिला, इज इक्वल टू पुढे के ॲज इट इज विच इज कॉन्स्टंट. त्यानंतर के झाल्यानंतर पुढे काय येणार? एल रेस टू 1 रेस टू ए म्हणजेच काय? ए रेस टू एम रेस टू एन विच इज ए रेस टू एम एन. मग याच्याच खाली मी लिहितो पहा आता, एल रेस टू 1 रेस टू ए म्हणजेच काय येणार? एल रेस टू ए इंटू ए, 1 इंटू ए, सॉरी. ओके, एल रेस टू 1 रेस टू ए इज इक्वल टू एल रेस टू 1 इंटू ए. आर यू शो? अकॉर्डिंग टू दिस रूल, व्हेरी सिम्पल. मग ए ला 1 ने मल्टिप्लाय केलं म्हणजे काय राहिला रे? एच राहिला. अरे कोणत्याही गोष्टीला 1 ने मल्टिप्लाय केलं तर तीच गोष्ट राहणार, तोच डिजिट राहणार. ओके, सो दिस इज एक्झॅक्टली इक्वल टू एल रेस टू ए ओनली. इथे लिहून घेतो मी एल रेस टू ए. क्लिअर आहे? पुढे जाऊयात आता. पहा पुढे काय रे? तर एल रेस टू 1 टी रेस टू -2 त्याचा रेस टू बी आहे. मग आता ही जी पॉवर बी दिलेली आहे, ही पॉवर ब्रॅकेटला आहे, पूर्ण ब्रॅकेटला आहे, म्हणजे ती पॉवर एलला पण द्यावी लागेल आणि टीला पण द्यावी लागेल. आर यू गेटिंग माय पॉईंट? म्हणजे हे मी याला स्प्लिटअप केलं तर हे असं लिहावं लागेल, एल रेस टू 1 रेस टू बी टी रेस टू -2 रेस टू बी. येस और नो? अकॉर्डिंग टू दिस रूल, दिस इक्वेशन डायरेक्टली मी लिहितो आता. पहा, एल रेस टू बी इंटू टी रेस टू -2b. अरे येस और नो? जरा थोडं डोकं चालवा बा नो. आता 11वी सायन्सला आपण, राईट. एल रेस टू बी इंटू टी रेस टू -2b, दॅट्स इट. डायरेक्ट लिहिलं. ज्यांना कळलं नाही त्यांनी कॅल्क्युलेशन करा. अकॉर्डिंग टू दिस वन कळून जाईल तुम्हाला. ओके, मी डायरेक्ट लिहितो आता. काय आलं आपला फॉर्म्युला? एल रेस टू बी इंटू टी रेस टू -2b.
क्लिअर आहे सगळ्यांना? कोणाला काय यामध्ये डाऊट आहे? ओके, आता पहा t⁻1 as it is equal to this k as it is. आता this L and this L बेस कॉमन लिहिला, L as it is. ओके, पॉवरची काय होणार? ऍडिशन. पॉवर कोणती आहे मग? इथे a आहे, इथे b आहे. सो L⁻a प्लस b, दिस इज युअर पॉवर. लॉगचा रूल आहे हा, लास्ट लेक्चरला आपण पाहिलंय ऑलरेडी, राईट? बेस कॉमन आहे ना, इकडे पण L इकडे पण L, बेस ॲज इट इज लिहिला, पॉवरची ऍडिशन केली, इकडे a आणि इकडे b, a प्लस b बनली. येस और नो? पुढे पहा आता t⁻2b ॲज इट इज. येस और नो? आता आपण दोन्ही साईडचे जे डायमेन्शन्स आहेत त्यांच्या पॉवरला कम्पेअर करूयात. पहा मी काय म्हणतोय, सगळेजण प्रॉपरली कॉन्सन्ट्रेट करतील. इथे काही स्टुडंट कन्फ्यूज होतात, बट अजिबातही कन्फ्यूज व्हायचं नाही. मी खूप सिम्पल मॅनरनी तुम्हाला एक्सप्लेन करतोय सगळं. सी गाईज, या स्टेपला खूप सारे स्टुडंट कन्फ्यूज होतात. आपण आता असं करणार आहे, दोन्ही साईडचे जे डायमेन्शन्स आहेत त्या डायमेन्शनच्या पॉवर आपण कम्पेअर करतोय. इन द सेन्स व्हॉट? पहा इकडे फक्त टी लिहिलाय, बरोबर? म्हणजे एल किती असणार? 0 असणार. अरे एल लिहिलाच नाही येत ना, इकडे थोडं जवळ लिहितो मी. पहा L⁻0 असणार ना इथे, किंवा मी ब्रॅकेटमध्ये घेतो याला. चला, अजून कन्फ्यूज होणार नाहीत तुम्ही मग. हा ओके, आधी फक्त t⁻1 होता का? तर इकडे L 0 आहे, M पण 0 आहे, म्हणून तो लिहिला नव्हता. आता आपण कम्पेअर करू म्हणजे सोपं होईल. पहा LHSचा L आणि RHSचा L आपण कम्पेअर करूयात. पहा LHSच्या L ची पॉवर किती आहे? 0 आहे. RHSच्या L ची पॉवर a प्लस b आहेत. पॉवरला जर कम्पेअर केलं तर तुम्हाला असं लक्षात येईल a प्लस b इज इक्वल टू 0. आर यू गेटिंग माय पॉइंट? a प्लस b इज इक्वल टू 0, राईट ना? तुम्ही मला असं कसं लिहिलं? पहा ना, इकडे a प्लस b आहे, L ची पॉवर, इकडे 0 आहे, मध्ये इक्वल टू आहे, म्हणजे a प्लस b इक्वल टू 0. ओके, आता a इज इक्वल टू मायनस बी. तुम्हाला असं कसं आलं? अरे a इज इक्वल टू मायनस बी म्हणजे हा जो प्लस बी आहे तो इक्वल टूच्या RHSला गेल्यानंतर मायनस बी बनेल, राईट ना? इकडे प्लस आहे, तिकडे गेल्यानंतर मायनस बनला, म्हणजे a इज इक्वल टू मायनस बी. इक्वेशन नंबर फर्स्ट मिळालं. इक्वेशन नंबर फर्स्ट मिळालं. एकदम सिम्पल लँग्वेजमध्ये चाललो आपण, एकदम प्रॉपरली सगळेजण कॉन्सन्ट्रेट करतील. ठीक आहे? हा पहा, आता पुढे जाऊयात. त्यानंतर L ची पॉवर कम्पेअर केली, आता T ची करूयात. इथे M तर कुठेच दिसत नाही, त्यामुळे M ची पॉवर कन्सिडर करण्याची गरज नाही. T ची करूयात. पहा आता इकडे किती आहे रे? T ची पॉवर -2b आहे, इज इक्वल टू इकडे किती आहे? 1 आहे, राईट? मग B ची इथे काय बनेल? -b इज इक्वल टू, हा 2 इकडे मल्टिप्लाय, इकडे गेल्यानंतर डिवाइड बनेल, सो इट विल बी 1/2, राईट? सो हा जो मायनस आहे, हा मायनस तिकडे नेऊयात, म्हणजे b इज इक्वल टू -1/2 बनला. इक्वेशन नंबर 2. क्लिअर आहे सगळ्यांना इथपर्यंत? तुम्हाला काय मिळालं? आता b ची पॉवर मिळाली आहे, b ची व्हॅल्यू मिळाली आहे. किती आहे b ची व्हॅल्यू? -1/2 आहे. किती व्हॅल्यू आहे? -1/2. किती व्हॅल्यू आहे? -1/2. आता प्रॉपरली कॉन्सन्ट्रेट करा सगळेजण. इक्वेशन नंबर 1 मध्ये a इज इक्वल टू -b लिहिलंय, तिथे b च्या ऐवजी b ची व्हॅल्यू पुटअप करता येईल का रे? ऑफकोर्स येईल. थोडं मी वरती लिहितो, पहा. ओके, b ची व्हॅल्यू इथे पुटअप करूयात. ओके, इक्वेशन नंबर मध्ये पुट द व्हॅल्यू ऑफ b इन इक्वेशन 1, राईट? इक्वेशन 1 a इज इक्वल टू -b, म्हणजेच a इज इक्वल टू हा मायनस ॲज इट इज, आणि b ची व्हॅल्यू -1/2 आपण पुटअप केली. सो a मिळाला तुम्हाला 1/2, बिकॉज मायनस मायनस गेट प्लस. मग आता बघांनो, तुम्हाला याला 3 म्हणूयात आपण. तर तुम्हाला अकॉर्डिंग टू सेकंड अँड थर्ड इक्वेशन किंवा व्हॅल्यू वी कॅन से, तुम्हाला a ची पण व्हॅल्यू मिळाली, b ची पण व्हॅल्यू मिळाली. a ची व्हॅल्यू 1/2 आहे, b ची व्हॅल्यू पण a ची 1/2 आहे, b ची -1/2 आहे. कन्फ्यूज नाही व्हायचं. ओके, मग आता मी याला रफ करतो, हे तुम्हाला कळालं असेल. पहा, आता आपण जाऊयात फर्स्ट इक्वेशन जे कन्सिडर केलं होतं, ते कन्सिडर होतं t डायरेक्टली प्रपोर्शनल टू L⁻a इंटू G⁻b. आता a आणि b च्या व्हॅल्यूज आपल्याला मिळालेल्या आहेत, त्यामुळं आपण डायरेक्टली व्हॅल्यूज पुटअप करूयात. सो t इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू L⁻a ची व्हॅल्यू 1/2.
into g raised to b, but value of b is minus 1 by 2. That's why g raised to minus 1 by 2 should be present here, right? आता थोडं जरा मॅथमॅटिक्स यूज आपण करणार आहे. तुम्ही मला सांगा, एखादी 2 ला अंडर रूट मध्ये लिहिलं आपण, पहा सगळेजण प्रॉपरली, 2 ला अंडर रूट मध्ये लिहिलं त्यालाच तुम्ही असं लिहिता का रे? 2 रेस टू 1 बाय 2. अंडर रूट म्हणजे रेस टू 1 बाय 2 असतो ना, अकॉर्डिंग टू द रूल, राईट? अंडर रूट म्हणजेच 1 बाय 2, म्हणजेच काय रे, इथे 1 बाय 2 आलंय म्हणजेच हे अंडर रूट मध्ये असलं पाहिजे. अरे येस नो? तर टी इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू अंडर रूट एल, कारण त्याची पॉवर 1 बाय 2 आहे. 1 बाय 2 म्हणजेच अंडर रूट असतो. येस नो? पण आता पहा, इथे जीला पण 1 बाय 2 पॉवर आहे पण मायनस आहे. अरे मायनस आहे म्हणजे ती न्यूमरेटर की डिनॉमिनेटर? ऑफकोर्स डिनॉमिनेटर, बिकॉज डिनॉमिनेटरचा एखादा डिजिट आपण न्यूमरेटरला नेल्यानंतर त्याची पॉवर मायनस करतो. सो हा न्यूमरेटरला आहे. इफ द पॉवर ऑफ जी इज मायनस, दॅट्स वाय जी शुड बी प्रेझेंट इन द डिनॉमिनेटर सेशन, राईट? मी डायरेक्ट लिहून घेतो आता इथे अपॉन अंडर रूट जी. अरे येस नो? सो T is directly proportional to under root L by G. This is your relation. अरे ऑफकोर्स आपण काय करतोय, तर रिलेशन डिराईव्ह करायचं होतं आपल्याला फिजिकल क्वांटिटीज मध्ये. आपल्याला रिलेशन मिळालं, T is directly proportional to under root L by G. आपण कन्सिडर केलं होतं T is directly proportional to L raised to A into G raised to B. कन्सिडर केलं होतं. विथ द हेल्प ऑफ दिस डायमेन्शन्स आपण ते डिराईव्ह केलं. टी इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू अंडर रूट एल बाय जी. क्लिअर आहे सगळ्यांना? होप सो इथपर्यंत तुम्हाला क्लिअर असायलाच पाहिजे. खूप चांगल्या पद्धतीने मी रिलेशन डिराईव्ह केलंय. टी इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू अंडर रूट एल बाय जी. ओके. पण तुम्ही मला सर मग आता ह्या केचं काय? केचं काय? तर या केची जी व्हॅल्यू आहे ती एक्स, के म्हणजे काय? कॉन्स्टंट आहे. ओके. तर या कॉन्स्टंटची व्हॅल्यू एक्सपेरिमेंटली फाइंड आउट केली, एक्सपेरिमेंटली, आणि ती मिळाली 2 पाई. मग फॉर्म्युला बनतो टी इज इक्वल टू 2 पाय अंडर रूट एल बाय जी. क्लिअर आहे सगळ्यांना? होप सो हा पॉईंट तुम्हाला एकदम क्लिअर असेल. पटकन सगळ्यांनी नोट डाऊन करायचा आहे. इम्पॉर्टंट आहे, खूप वेळा एक्झामला विचारला जातो. ओके. एकदम सिम्पल लँग्वेजमध्ये आपण फक्त एक रिलेशन घेतलं, त्याला ए आणि बीच्या पॉवर दिल्या, त्या इक्वेशन्सला आपण डायमेन्शन्स लिहिले, दोन्ही डायमेन्शनच्या पॉवर कम्पेअर केल्या, कम्पेअर करून ए आणि बीचे व्हॅल्यूज फाइंड आउट केल्या, त्या व्हॅल्यूजमध्ये ए आणि बीला पुटअप केल्या, पुटअप करून आपल्याला रिलेशन मिळालं. टी इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू अंडर रूट एल बाय जी. दॅट सेट. ओके. खूप सिम्पल साध्या पद्धतीने मी शिकवतोय, स्लो शिकवतोय बाळांनो. ओके. बिकॉज सध्या स्लो शिकवणं फार गरजेचं आहे. एकदा तुमचा टेम्पो सेट झाला की आपण फास्टली लेक्चर जरी घेतले तरी तुम्हाला सगळं काही व्यवस्थित नक्की कळणार आहे. बरोबर. मी याला रफ करतो. आता आपलं लास्टवाला ॲप्लिकेशन्स पेंडिंग आहे, राईट? 2 ॲप्लिकेशन्स पाहिले ना आपण. आता 3rd ॲप्लिकेशनकडे आपण जाणार आहे. मी याला थोडं रफ करतो. ॲप्लिकेशन नंबर 3 कडे आपण जाऊयात. दिस इज द लास्ट ॲप्लिकेशन ऑफ युअर डायमेन्शनल ॲनालिसिस, बट व्हेरी इम्पॉर्टंट ॲप्लिकेशन गाईज. सगळेजण बोर्डवर प्रॉपरली कॉन्सन्ट्रेट करतील. होप सो ॲप्लिकेशन नंबर 2 तुम्हाला कळालं असेल. नसेल कळालं तर तो पॉईंट फक्त व्हिडिओमध्ये रिवाईज करा. खूप सिम्पल आहे, खूप सिम्पल लँग्वेजमध्ये मी तुम्हाला शिकवलेलं आहे. आपण जाऊयात ॲप्लिकेशन नंबर 3 कडे. टू फाइंड conversion factor between 2 units of same quantity in different system. Okay, application मी बोर्डवर लिहिलेलं आहे. Everyone should pay attention on the board very carefully. This is very important. Application number 3 of dimensional analysis. Application is to find the conversion factor. To find the conversion factor between 2 units of same quantity
इन डिफरंट सिस्टम. तुम्ही म्हणाल सर म्हणजे काय एक्झॅक्टली, तर एखादी आपण क्वांटिटी कन्सिडर करूयात. ओके, फॉर एक्झाम्पल आपण क्वांटिटी कन्सिडर करूयात वर्क. काय क्वांटिटी कन्सिडर केली, वर्क. मग वर्कचे डायमेन्शन्स आपण ऑलरेडी डिराईव्ह केलेत. वर्कचे डायमेन्शन्स L2 M1 T-2. आय राईट. वर्कचे डायमेन्शन्स आपण ऑलरेडी पाहिलेले आहेत. तर बांधू आता डिफरंट सिस्टम म्हटलं, डिफरंट सिस्टममध्ये युनिट आपल्याला वर्कचं पाहिजे. तर वर्कचं युनिट SI सिस्टममध्ये येतं जूल, राईट ना. SI सिस्टममध्ये काय येईल, जूल. आणि तेच वर्कचं युनिट आपण CGS सिस्टममध्ये पाहिलं. आपण सिस्टम ऑफ युनिट्स पाहिलेत ना, MKS, CGS, FPS, SI, राईट. तर CGS मध्ये येतं अर्ग. तर आपल्याला हे जे युनिट आहे जूल आणि अर्ग यामध्ये कन्व्हर्जन फॅक्टर फाइंड आउट करायचा आहे विथ द हेल्प ऑफ डायमेन्शनल अनालिसिस. तुम्ही म्हणाल सर मग आम्हाला हे कळलं वर्कचे डायमेन्शन्स काय आहेत ते आपण शिकलोय, आम्हाला हे कळलं वर्कचं SI युनिट जूल आहे आणि वर्कचं CGS युनिट अर्ग आहे, पण कन्व्हर्जन फॅक्टर फाइंड आउट करायचे म्हणजे नेमकं करायचं काय पाहूया. पहा, सी आपल्याला फाइंड आउट करायचं आहे 1 जूल इज इक्वल टू X अर्ग. तेव्हा सर म्हणजे काय, आपल्याला या दोघांचं कन्व्हर्जन फाइंड आउट करायचं म्हणजे 1 जूलमध्ये किती अर्ग असतात आपल्याला माहिती नाहीये. कळतंय का, आपल्याला 1 जूल म्हणजे किती अर्ग आपल्याला हे फाइंड आउट करायचंय, तर किती असतात हे आपल्याला माहिती नाही. दॅट्स वाई आपण तिथे X कन्सिडर केलं. ओके, एका जूलमध्ये X अर्ग असतात. मग X म्हणजे किती हे आपण फाइंड आउट करूयात, म्हणजे आपल्याला कळेल एका जूलमध्ये किती अर्ग. दिस इज कॉल्ड ॲज कन्व्हर्जन फॅक्टर. त्याला काय म्हणतात, कन्व्हर्जन फॅक्टर. कळतंय तुम्हाला. मग जूल हे युनिट वर्कचं SI मधलं आहे आणि अर्ग हे युनिट वर्कचं CGS मध्ये आहे. तर 1 जूल म्हणजे किती अर्ग हे आपण फाइंड आउट करणार आहोत. क्लिअर आहे सगळ्यांना. ओके, आता आपण दोघांचे डायमेन्शन्स लिहूयात. पहा, जूल डायमेन्शन्स काय येणार, कारण क्वांटिटी ते वर्क्स आहे, डायमेन्शन सेम यायला पाहिजेत. डायमेन्शन्स येतील L2 M1 T-2 इज इक्वल टू X. इकडे अर्ग साठी परत डायमेन्शन्स लिहिणार मी L2 M1 T-2. तेव्हा सर काय लिहिलंय, जूल कसलं युनिट आहे वर्कचं, वर्कचे डायमेन्शन्स लिहिले ॲज इट इज, इक्वल टू ॲज इट इज, X ॲज इट इज. अर्ग हे कसलं युनिट आहे वर्कचं, त्याचे डायमेन्शन्स लिहून घेतले. पण आपण याला एक सफिक्स देऊयात. सफिक्स म्हणजे काय, तर इथे मी Lच्या पायाला 1 लिहिला, Mच्या पायाला 1 लिहिला, इथे पण 1 लिहिला. दिस इज कॉल्ड ॲज सफिक्स. तेव्हा सर मग इकडे 1 1 1 लिहिलं, इकडे 2 2 2 का लिहिलं, तर हे आपल्याला कळालं पाहिजे ना की 1 लिहिलं म्हणजे रिलेटेड टू काय रे, तर SI आहे, आणि 2 लिहिलं म्हणजे रिलेटेड टू काय, तर CGS आहे. बिकॉज दोन्हीकडे डायमेन्शन सेम आहेत ना, L2 M1 T-2, इकडे पण L2 M1 T-2. तर नेमकं डायमेन्शन CGS चे कोणते आणि SI चे कोणते यामध्ये कन्फ्यूज व्हायचं नाही. सो इथे मी लिहितो 1 सफिक्स इंडिकेट SI युनिट, म्हणजेच कोणतं रे SI म्हणजे जूल, आणि 2 सफिक्स इंडिकेट्स CGS युनिट म्हणजेच अर्ग. बरोबर कळतंय. इथे जे पायाला मी 1 1 1 आणि 2 2 2 लिहिले, 1 आलं म्हणजे कोणतं रे SI, 2 आलं म्हणजे CGS असलं पाहिजे. क्लिअर आहे. आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं आहे, कन्व्हर्जन फॅक्टर म्हणजेच काय, द व्हॅल्यू ऑफ X आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. 1 जूलमध्ये किती अर्ग असणार, त्यासाठी आपण X कन्सिडर केले. तर X ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची. मग काय करूयात, आपण असं करूयात, X ला ही पूर्ण क्वांटिटी मल्टिप्लाय, इकडे आल्यानंतर काय होईल, डिवाइड होईल. मग मी डायरेक्ट लिहितो. पहा, X इज इक्वल टू आधी कोणती क्वांटिटी, ही वाली. काय लिहिणार मी, L1 M1 T1 रेज टू 2 1 - 2. क्लिअर ना, ही वाली क्वांटिटी. त्याला ही काय रे, डिवाइड होणार, राईट ना, ही वाली RHS वाली डिवाइड करतो. काय काय लिहितोय पहा, L2 M2 T2 रेज टू 2 1 - 2. क्लिअर आहे इथपर्यंत सगळ्यांना. या X ला ही वाली क्वांटिटी जी आहे, हे जे डायमेन्शन्स आहेत, हे डायमेन्शन्स मल्टिप्लाय इकडे आल्यानंतर डिवाइड झाले, दॅट्स इट. ओके, तेच मी इथे लिहिलेलं आहे. आता
मी जरा इथे लिहू का बाळांनो? ओके, होप सो हे पण क्लिअर असेल. कसं लिहितोय लक्षात ठेवा, हे लिहिलं. मग इथे आता आपण इकडे चाललो आहे. ओके, आता आपण डायमेन्शन्स थोडे सेपरेट करूयात. कसे सेपरेट करतोय पहा. एक्स इज इक्वल टू, सगळ्यात आधी एलचे डायमेन्शन्स पाहूयात. पहा आपण L1 अपॉन L2 पॉवर किती आहे रे? 2 आहे. कंबाईन केलं मी एलला. ओके, हा L1 लिहिला अपॉन L2 लिहिला, त्याची दोघांची पॉवर 2 आहे, तर कंबाईन पॉवर देऊन टाकली 2. बरोबर. इंटू आता M कडे जाऊयात. M1 अपॉन M2 पॉवर किती आहे रे कंबाईनली? ऑफकोर्स 1 आहे. राईट. त्यानंतर आपण T कडे जाऊयात. T1 अपॉन T2 द पॉवर इज नथिंग बट -2. होप सो तुम्हाला एकदम क्लिअर असेल. आर वेटिंग माय पॉईंट. आता पहा सगळेजण प्रॉपरली. आता आपण याचे युनिट लिहिणार आहेत SI आणि CGS मध्ये. पहा इथे कन्फ्यूज होतात खूप सारे स्टुडंट. कन्फ्यूज अजिबातही व्हायचं नाही. खूप सिंपल मॅनरने मी तुम्हाला एक्सप्लेन करतोय, सगळेजण लक्ष देतील. एक्स इज इक्वल टू L1 म्हणजे कोणतं युनिट? 1 कशासाठी लिहिलाय? SI साठी. बरोबर. म्हणजे L1 रिलेटेड टू SI. L म्हणजे लेंथ. मग लेंथचं SI मधलं युनिट काय रे? मीटर आहे. काय? मीटर. राईट. L2 कशासाठी घेतलं आपण? 2 घेतलाय CGS साठी. मग CGS मध्ये लेंथचं युनिट काय? सेंटीमीटर आहे. आपण शिकलोय ऑलरेडी. बरोबर ना. L म्हणजे लेंथ आहे, लेंथचं SI मधलं मीटर, CGS मध्ये सेंटीमीटर. त्याची पॉवर किती लिहिली? 2 लिहिली. ओके, कळतंय सगळ्यांना? एकदम सिंपल लँग्वेजमध्ये. आता पुढे जाऊयात. M म्हणजे मास आहे. M1 इंडिकेट्स SI. मग मासचं SI युनिट काय? kg आहे, किलोग्रॅम. अपॉन M2 मास 2 इज फॉर CGS. मग CGSचं मासचं CGS मध्ये युनिट काय? तर ते ग्रॅम आहे. आर वेटिंग माय पॉईंट. पॉवर किती आहे? 1 आहे. पुढे जाऊयात आता. T फॉर टाइम. टाइमचं SI मधलं युनिट सेकंड आहे आणि CGS मध्ये पण सेकंड आहे. त्याची पॉवर -2 झाली. पहा सगळेजण व्यवस्थित. आता पहा मी काय करतोय. एक्स इज इक्वल टू, आता या मीटरला, वरती मीटर दिसतंय ना सगळ्यांना, मीटर आणि खाली सेंटीमीटर आहे. या मीटरला आपण सेंटीमीटर मध्ये कन्वर्ट करून घेऊयात. कशामध्ये? सेंटीमीटर मध्ये. काय बनेल रे मग? ते बनेल 10⁻². पहा 10⁻² बनतो. मीटरला सेंटीमीटर मध्ये कन्वर्ट करायचं म्हणजे 10⁻² बनतो. लक्षात ठेवा. म्हणजे आता हे मीटर बनलं सेंटीमीटर मध्ये, तो सेंटीमीटर लिहिला अपॉन हा सेंटीमीटर लिहिला, त्याची पॉवर पण किती आहे? 2 लिहिली. पहा इथे कन्फ्यूज होऊ शकता तुम्ही. कन्फ्यूज व्हायचं नाही, एकदम बाय हार्ट करून ठेवायचं. हा जो मीटर आहे वरती न्यूमरेटरला, त्याला आपल्याला सेंटीमीटर मध्ये कन्वर्ट करायचं होतं. त्याचा कन्व्हर्जन बनला 10⁻². सेंटीमीटर आला मग, कारण सेंटीमीटर मध्ये कन्वर्ट करण्यासाठी 10⁻² ने मल्टिप्लाय करणं गरजेचं. ओके, अपॉन खाली सेंटीमीटर ॲज इट इज. क्लिअर आहे. आता पुढे जाऊयात. पहा आता या केजीला आपल्याला ग्रॅम मध्ये कन्वर्ट करायचं आहे. किती येणार रे? के म्हणजे किती? 10⁻³ खूप वेळा शिकलो ना. अरे 1 किलो साखर आणायला गेलो म्हणजे किती ग्रॅम साखर? 1000 किलो साखर, 1000 ग्रॅम साखर. रिअली सॉरी. ओके ना. आपण 1 किलो साखर आणायला गेलो. किती? 1 किलो साखर आपल्याला आणायची आहे. म्हणजे किती ग्रॅम आणतोय आपण? 1000 ग्रॅम आणतो. आणि 1000 म्हणजेच 10⁻³ असतो. राईट ना. 10⁻³ आर वेटिंग माय पॉइंट. सो दिस इज युअर 10⁻³ 10⁻³ कन्वर्ट केलं म्हणजे हा किलोग्रॅम बनला कशामध्ये? ग्रॅम मध्ये बनला. आणि डिनॉमिनेटरला हे ग्रॅम ॲज इट इज लिहिलं, त्याची पॉवर आहे ती 1 लिहून दिली. ओके, आता हा पण एस कॅन्सल झाला ना बाळांनो. म्हणजे हा किती बनला? 1 बनला, त्याची पॉवर बनली -2. क्लिअर आहे सगळ्यांना? सेकंड कॅन्सल, राहिला फक्त 1 -2. कळतंय? मीटरला सेंटीमीटरमध्ये कन्वर्ट केलं, 10⁻² आलं, मीटरचं सेंटीमीटर बनलं, खालचं सेंटीमीटर डिनॉमिनेटरचं ॲज इट इज. ओके, किलोग्रॅमला ग्रॅममध्ये कन्वर्ट करण्यासाठी 10⁻³ आलं, किलोग्रॅमचं ग्रॅम बनलं, डिनॉमिनेटरचं ग्रॅम ॲज इट इज. क्लिअर? आता पाहूयात पुढे काय होईल. पहा एक्स इज इक्वल टू, हा वाला सेंटीमीटर कॅन्सल झाला का रे? ऑफकोर्स कॅन्सल झाला. पुढे राहील आपल्याला 10⁻², त्याची पॉवर 2. त्यानंतर हा वाला ग्रॅम कॅन्सल होईल. पुढे राहील हा वाला 10⁻³ त्याची पॉवर 1 आणि हा तर 1च आहे.
त्याची गरज नाही. ओके ना, 1ची पॉवर -2 किती असते, 1च असते. मग इंटू मल्टिप्लाय बाय 1 केलं तरी ते सेमच अमाऊंट राहणार आहे, त्यामुळे मल्टिप्लाय बाय 1 मी करत नाही. आता पुढे जाऊयात. पहा, मग x इज इक्वल टू 10⁻²⁴ किती बनला, 10⁴ इंटू 10⁻3. म्हणजेच x इज इक्वल टू, बेस कॉमन आहे 10, तो ॲज इट इज लिहिला. पॉवरचे ॲडिशन करतो, 4 + 3 7. मग x ची व्हॅल्यू किती मिळाली, 10⁻7 मिळाली. कशी मिळाली हे तुमच्या लक्षात आलेलं आहे. आर यू रीडिंग माय पॉइंट? तर आता आपण कन्वर्जन फॅक्टर इझिली देऊ शकतो. 1 जूल इज इक्वल टू x अर्ग, म्हणजेच 1 जूल इज इक्वल टू x ची व्हॅल्यू 10⁻7 अर्ग. मिळाला कन्वर्जन फॅक्टर. एका जूल मध्ये किती अर्ग असतात, 10⁻7 अर्ग असतात. कुठून फाइंड आउट केलं, विथ द हेल्प ऑफ डायमेन्शनल अनालिसिस आपण फाइंड आउट केलंय. दॅट्स वाय इट इज युअर ॲप्लिकेशन नंबर 3 फॉर डायमेन्शनल अनालिसिस to find the conversion factor between two units of same quantity in different systems. Very simple. काय केलं आपण, वर्क ही क्वांटिटी कन्सिडर केली, तिचे डायमेन्शन्स लिहिले, तिचं युनिट SI मध्ये जूल आहे आणि CGS मध्ये अर्क आहे. तर एका जूलमध्ये किती अर्ग असतात हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. तर किती असतात हे आपल्याला माहिती नाही, म्हणून आपण x कन्सिडर केलं. 1 जूल इज इक्वल टू x अर्ग. x ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे. मग या जूल म्हणजे वर्कचे डायमेन्शन्स लिहिले, इकडे सुद्धा वर्कचे डायमेन्शन्स लिहिले, कारण ती क्वांटिटी कोणती आहे, वर्क आहे. त्या वर्कचे डायमेन्शन्स आपण लिहून घेतले. पण SI आणि CGS कसं ओळखायचं, त्यासाठी आपण सफिक्स लिहिला. इथे 1 1 1 म्हणजे SI साठी, 2 2 2 म्हणजे काय, CGS साठी. ओके, मग x ला हे डायमेन्शन्स मल्टिप्लाय, इकडे आल्यानंतर डिवाइड झाले, ते डिवाइड करून घेतले. ओके, त्यानंतर L लेंथला सेपरेट केलं, मासला सेपरेट केलं, टाइमला सेपरेट केलं, त्याचे युनिट दिले. लेंथचे युनिट SI मध्ये मीटर आहे आणि CGS मध्ये सेंटीमीटर आहे. मासचं SIचं युनिट kg आहे, मासचं CGSचं युनिट ग्रॅम आहे. टाइमचं SI आणि सेकंड दोघांचे, SI आणि CGS दोघांचे युनिट सेकंड आहे, ते लिहून घेतले. आता मीटरला सेंटीमीटर करण्यासाठी 10⁻² आला, मीटरचा सेंटीमीटर बनला, हा सेंटीमीटर ॲज इट इज. या kgला ग्रॅम मध्ये कन्वर्ट करण्यासाठी 10⁻³ आला, हा kg ग्रॅम बनला, हा ग्रॅम ॲज इट इज. हा सेकंड कॅन्सल झाला, तिथे 1 राहिला, त्याची पॉवर -2 ॲज इट इज, राईट. आता हा वाला जो सेंटीमीटर आहे, हा सेंटीमीटर कॅन्सल झाला, 10⁻² लिहिला, त्याची पॉवर 2. हा ग्रॅम कॅन्सल झाला, 10⁻³ लिहिला, त्याची पॉवर 1. आता 10⁻²⁴ 10⁻4 बनला, 10⁻3. मग बेस कॉमन लिहिला, 4 + 3 7 बनला. x ची व्हॅल्यू 10⁻7 मिळाली. म्हणजेच 1 जूल इज इक्वल टू 10⁻7 अर्ग. एका जूलमध्ये 10⁻7 अर्ग असतात. होप सो तीनही ॲप्लिकेशन तुम्हाला प्रॉपरली कळालेले असतील, आणि जर कळालेले असतील तर व्यवस्थित त्याची प्रॅक्टिस करा. खूप वेळा एक्झाममध्ये हे विचारले जातात. ओके, क्लिअर असेल तुम्हाला. ओके, चला आपण याला रफ करूयात. नेक्स्ट लास्ट पॉइंट पाहूयात या लेक्चरसाठी, त्यानंतर आजचं लेक्चर आपण थांबवूयात. मी याला रफ करतो. Next point is nothing but limitations of dimensional analysis. की आता एवढं आपण डायमेन्शनल अनालिसिस केलं, विथ हेल्प ऑफ डायमेन्शनल अनालिसिस काही क्वांटिटीचे आपण डायमेन्शनल फॉर्म्युलेस पाहिले, त्याचे ॲप्लिकेशन सुद्धा पाहिले, बट त्याचे लिमिटेशन्स काय. लिमिटेशन्स ऑफ डायमेन्शनल अनालिसिस, याचे लिमिटेशन्स काय. ओके, म्हणजे कुठे कुठे हा यूज नाही करू शकत ते आपण पाहूया. डायमेन्शनल अनालिसिस. पॉइंट नंबर 1, द व्हॅल्यू ऑफ डायमेन्शनलेस कॉन्स्टंट, the value of dimensionless constant can be only find out by experiment. तुम्हाला सर एक्झॅक्टली काय, तर जे कोणते डायमेन्शनल लेस कॉन्स्टंट आहेत, जे कोणते डायमेन्शनल लेस कॉन्स्टंट आहेत
ते डायमेन्शनल लेस कॉन्स्टंटची व्हॅल्यू फक्त एक्सपेरिमेंटनीच आपण कॅल्क्युलेट करू शकतो, ती डायमेन्शनल ॲनालिसिसने कॅल्क्युलेट करता येणार नाही. फॉर एक्झाम्पल मगाशी आपण जे एक्झाम्पल पाहिलं होतं, टी इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू √L/G, बरोबर. यामध्ये कॉन्स्टंट काय होता? के होता. कसा? टी इज इक्वल टू के √L/G, बरोबर ना. हा जो के आहे ह्या डायमेन्शनल लेस कॉन्स्टंट आहे, म्हणजे याचे कोणतेही डायमेन्शन्स नाहीत, या केला कोणतेही डायमेन्शन्स नाही. दॅट्स वाय इट इज कॉल्ड ॲज डायमेन्शन लेस कॉन्स्टंट. तर अशा कॉन्स्टंटची व्हॅल्यू फक्त आपण एक्सपेरिमेंटनीच कॅल्क्युलेट करू शकतो, ती आपण डायमेन्शनल ॲनालिसिसने कॅल्क्युलेट करू शकत नाही. हे त्याचं पहिलं लिमिटेशन आहे, बरोबर. जसं मी तुम्हाला लास्ट एक्झाम्पलमध्ये सांगितलं होतं की केची व्हॅल्यू एक्सपेरिमेंटली फाइंड आउट केली आणि मिळाली 2π. आर वेटिंग माय पॉईंट? क्लिअर? तर हे त्याचं काय आहे? फर्स्टवाला लिमिटेशन. मग सेकंडवाला लिमिटेशन्स काय असलं पाहिजे? तर सेकंडवाला लिमिटेशन्स आहे द रिलेशन विच इन्क्ल्यूड logarithm किंवा logarithmic, exponential and trigonometric functions. That relation cannot be checked by dimensional analysis. आर यू गेटिंग माय पॉइंट? सी गाईज, म्हणजे काय हे सुद्धा क्लिअर करतो. द रिलेशन विच इन्क्ल्यूड, ज्या रिलेशनमध्ये, म्हणजे मगाशी आपण जसं रिलेशन पाहिलं किंवा इक्वेशन पाहिलं, v इज इक्वल टू u प्लस AT और s इज इक्वल टू ut प्लस हाफ AT². अशा कोणत्याही रिलेशनमध्ये जर कधी लॉगॅरिथमिक फंक्शन आलं, एक्सपोनेन्शियल फंक्शन आलं किंवा ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आलं, तर तसं रिलेशन डायमेन्शनलनी चेक करू शकत नाही. ओके. मगाशी आपण जे रिलेशन पाहिलं होतं v इज इक्वल टू u प्लस AT, या रिलेशनमध्ये कुठेही लॉगॅरिथम नाही, कुठेही एक्सपोनेन्शियल फंक्शन नाही, कुठेही ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन नव्हतं, त्यामुळे हे रिलेशन आपण चेक करू शकलो. बट कोणत्याही रिलेशनमध्ये या तीन गोष्टी जर आल्या तर ते रिलेशन आपण डायमेन्शनली चेक करू शकत नाही. हे त्याचं सेकंड लिमिटेशन आहे. आणि थर्डवालं लिमिटेशन मी इथे लिहितो. दिस मेथड is not useful if constant of proportionality has dimensions. हा मी थर्डवाला ॲप्लिकेशन काय लिहिलंय? मी थर्डवाला ॲप्लिकेशन बोर्डवर असं लिहिलंय, दिस मेथड इज नॉट युजफुल इफ द कॉन्स्टंट ऑफ प्रपोर्शनॅलिटी हॅज डायमेन्शन्स. म्हणजे एखाद्या कॉन्स्टंट ऑफ प्रपोर्शनॅलिटीला जर डायमेन्शन्स असतील तर ही मेथड यूज होणार नाही. राईट. फॉर एक्झाम्पल जसं मी मगाशी तुम्हाला एक्झाम्पल दिलं, f इज इक्वल टू g m1 m2/d². राईट. तर यामध्ये जो कॉन्स्टंट ऑफ प्रपोर्शनॅलिटी आहे तो हा g आहे. राईट. पण या जीला डायमेन्शन्स आहेत बघा, जीला काय डायमेन्शन्स. तर अशा केसमध्ये ज्याला डायमेन्शन्स आहेत कॉन्स्टंट ऑफ प्रपोर्शनॅलिटीला, त्या केसमध्ये ही डायमेन्शनल ॲनालिसिसवाली मेथड अजिबातही युजफुल नाही. मी तीन तुम्हाला लिमिटेशन्स दिलेत, पहा रिपीट करूयात. पहिलं लिमिटेशन, द व्हॅल्यू ऑफ डायमेन्शनल लेस कॉन्स्टंट कॅन बी ओनली फाइंड आउट बाय एक्सपेरिमेंट. म्हणजे असा कोणता जो डायमेन्शनल लेस कॉन्स्टंट आहे, जसं मी तुम्हाला मगाशी के दिला होता, टी इज इक्वल टू के √L/G, त्या केची व्हॅल्यू फक्त एक्सपेरिमेंटनीच कॅल्क्युलेट करू शकतात. का? तर तो डायमेन्शनल लेस कॉन्स्टंट आहे. पहिलं. सेकंड, ज्या रिलेशनमध्ये लॉगॅरिथमिक, एक्सपोनेन्शियल अँड ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स येतील ते आपण अजिबातही चेक करू शकणार नाही डायमेन्शनल ॲनालिसिसनी. 3 नंबरला की एखादा जो कॉन्स्टंट आहे, कॉन्स्टंट ऑफ प्रपोर्शनॅलिटी, त्याला जर डायमेन्शन्स असतील तर ही मेथड अजिबातही युजफुल नाही. हे 3 लिमिटेशन्स मी तुम्हाला दिलेले आहेत. त्यातलं 4थं नंबरचं जे लिमिटेशन आहे बाळांनो, ते तुम्ही होमवर्कला करायचं आहे. ओके. बिकॉज आता खूप साऱ्या स्टुडंटनी अजून टेक्स्टबुक नक्कीच उचकलेलं नसेल, त्यामुळे होमवर्क देणं माझं काम आहे.
ओके, त्यामुळे हा मी तुम्हाला होमवर्क देतोय. लिमिटेशन नंबर 4 तुम्ही होमवर्कला करा. 3 लिमिटेशन्स मी तुम्हाला दिलेले आहेत. अजून एक होमवर्क देऊ का? चल अजून एक होमवर्क देतो. जे ऍप्लिकेशन नंबर 3 आपण पाहिलं, ऍप्लिकेशन नंबर 3 जे पाहिलं आत्ताच आपण, टू चेक द कन्व्हर्जन फॅक्टर, ज्यामध्ये 1 जूल इज इक्वल टू एक्स अर्ग हे एक्झाम्पल आपण घेतलं होतं. आर यू गेटिंग माय पॉईंट? तर त्यामध्ये 1 जूल इज इक्वल टू 10⁷ अर्ग हे आपल्याला मिळालं. त्यामध्ये अजून एक एक्झाम्पल तुम्हाला देतो. पहा, ऍप्लिकेशन नंबर 3 मध्ये एक एक्झाम्पल देतो. 1 न्यूटन इज इक्वल टू एक्स डाइन. हे एक्झाम्पल तुम्ही सॉल्व्ह करायचं होमवर्कला. तुम्हाला सर कसं करायचं? सेम जसं मेथड आपण यूज केली. न्यूटन कसलं युनिट आहे? फोर्सचं आहे. मग हे 1 न्यूटन हे युनिट फोर्सचं एसआय मध्ये आहे. डाइन हे फोर्सचं युनिट सीजीएस मध्ये आहे. जसं मगाशी वर्क कन्सिडर केलं, वर्कचं जूल हे युनिट एसआय मध्ये होतं आणि अर्ग हे युनिट सीजीएस मध्ये होतं. तसंच सेम आता क्वांटिटी कन्सिडर केली आहे फोर्सचं न्यूटन युनिट एसआय मधलं आहे आणि डाइन युनिट सीजीएस मधले. आता तुम्ही दोघांचे डायमेन्शन्स लिहिणार, दोघांना 1 आणि 2 सफिक्स देणार, जेणेकरून तुम्हाला एसआय आणि सीजीएस कळावं. राईट. त्यानंतर इकडचं जो डायमेन्शन्स आहेत एक्सला मल्टिप्लाय ते इकडे डिवाइड करणार, सेपरेट करणार, त्यांचे युनिट लिहिणार, त्यांचा कन्व्हर्जन फॅक्टर लिहिणार, जे कॅन्सल होतात ते कॅन्सल करणार आणि एक्सची व्हॅल्यू तुम्ही फाइंड आउट करणार. हा तुमचा होमवर्क आहे. काय होमवर्क दिला मी? ऍप्लिकेशन नंबर 4 लिमिटेशन नंबर 4 ऑफ डायमेन्शन्स आणि जे ऍप्लिकेशन नंबर 3 आपण पाहिलं होतं त्यामध्ये एक्झाम्पल नंबर 2 दिलंय 1 न्यूटन इज इक्वल टू एक्स डाइन. होप सो आजचं लेक्चर तुम्हाला प्रॉपरली कळालं असेल. एक 2-3 पॉईंट तुमचे पेंडिंग आहेत या लेक्चरमध्ये. मे बी ते नेक्स्ट लेक्चरला किंवा अजून एक लेक्चरमध्ये ते आपण कव्हर करूयात, म्हणजे तुमचं चॅप्टर संपेल. ओके, थँक्यू सो मच. टेक केअर.